बोर्ड काढले की बोर्ड तेच म्हणाले त्या प्रकरणात काय करायचं त्याला मरणार पकडून देतात जंगलात सोडतात जास्त बाजू आत बसल्या की काय आत जरा आग लावा त्याला बाहेर येते काउंट चालू आहे. हां चालू आहे. काय नाव म्हटलं? कंबरकर नाव महेश काय तर महेश महेश कृष्णा कनबरकर येळ्ळूरचे प्रगती करून इथं राहिलेत होय नाही. होय जुनं घर सोडून नवीन आलेत आणि ही शेतवडे शेती आहे. सकाळी पण तुम्हाला जरा साप दिसला होता होय तेव्हा माझ्या मिसेसशी बोलले होते आणि तो बिळाज होता. होय बिळाजला साप शक्यतो सापडत नाही त्यासाठी आम्ही येत नाही आणि सापडला नाही तर वेळेचा प्रॉब्लेम येतोय कारण वेळेचं सांगता येत नाही. आता एवढं सामान आहे आणि एवढं काढता येईल पण बिळ असली तर सांगता येत नाही. इथं बिळाचे प्रमाण कमी दिसत होतं कारण ओके वेळ दिसत होता पण सरांना आता इथं एक बिळ दिसलं आणि मी निरीक्षण करून बघितलं तर थोडंसं दिसायला आहे आणि आत जाण्याची जागा नसते तेव्हा साप दिसतोय किंवा सरकू पण शकतोय आत काय सांगता येत नाही. पण फटी असतात तेव्हा साप सापडू पण शकतात पण गॅप जर खालीपर्यंत असेल उन्हाळ्यात त्यावेळेला आतमध्ये असतो त्यावेळेला खोदणं कठीण जातं आहे आणि अशा प्रकारे आजूबाजूला असू शकतात आणि प्रयत्न मात्र करावे लागतात. सापडेल नाही सापडे सांगता येत नाही. बिळा असली तर मोठे प्रॉब्लेम येतात कारण बिळातले 90% साप सापडत नाहीत. असं थोडंसं खोदल्यानंतर इथं मला तो दृष्टीस पडला. बघूया आता काय होत आहे. प्रकारे पाणी काय आहे आणि मी काय सांगतो तुम्ही म्हटलात आणि दिसला की मला 100% दिसला. असा सगळा प्रकार आहे. हे सगळं मित्रांनो भीतीमुळे होत असतंय. मी तुम्हाला सांगाल तुम्हाला डोक्यात गेलं असं पण ह्या लोकांना साप आहे बघा तिकडे आहे काय तयारी करूया काय खाजूया काय पाणी सोडूया म्हणाले. त्यामुळे भीतीचा असा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे लोक चुकीची माहिती सांगत असतात आणि सापापेक्षा लोकांचा आम्हाला जास्त त्रास होत असतोय. अशा प्रकारे तो दडून बसलेला आहे. नागसाप आहे खरं तर. हा बघा किती सुंदर अतिशय सुंदर साप आणि आपल्यापासून तो असा जेव्हा जागा नाही तो बाहेर येतोय त्याच्यातनं बघा प्लीज तिकडनं कडेनं कशाला बघता हा दिसायला साप क्लिअर आहे एवढं बघा म्हणजे शूटिंग झालं येतंय युट्यूबला जातंय लोक बघतात बरोबर सर आणि तुमच्याबरोबर त्यांनी पण बघावे लोकांना माहिती करावी. ही भीती जी आहे खोटी की नाही मग अशी पाल आल्यावर आली की भीती बरोबर सर ती नष्ट व्हावी. पकडून का फायदा नाही. आता हा सकाळी हाच होत असेल दुसरा होत असेल आणि हा घेऊन गेला तरी असतील. अतिशय तंदुरुस्त म्हणजे हेल्दी साप आहे. काय तर खाल्यास का वाढतोय तो जाड दिसतोय बघा बरोबर सर पण असं लांब दिसतो तेव्हा शक्यतो सापानी साप खाल्ला असू शकतोय. नाही तर एकाच ठिकाणी खातोय की एकाच ठिकाणी जाड दिसतो तेव्हा उंदीर बेडू खाण्यास किंवा अंडी पण खाल्ला तर फार लवकर कळत असतंय. पण अशा वेळेला साप जे सीझन चालू आहे आपला डिसेंबर जानेवारी हे विंटर सीझन म्हणजे हिवाळा आहे आणि त्यासाठी साप मोठ्या प्रमाणात हिमसुप्ती घेण्यासाठी बिळात दडून असतात पण भक्ष्यासाठी कधी ना कधी त्यांना बाहेर पडावं लागतं किंवा उन्हासाठी पण बाहेर पडू शकतात. त्यावेळेला आपल्याला नजरेला पडतात. शक्यतो साप फणा काढल्याचा मी ओळखतो अशा प्रकारे आणि तो आपल्यापासून लांब लांब जाण्याचा कसा प्रयत्न करतोय बघा आणि आपला हात पाय पडला तर जाऊ शकतोय. फणाकडून दाखव म्हणजे लोकांना कळते लवकर कळत नाही असा तो फणा काढतोय आणि तो लोक धामीन म्हणतात नागाला. कधी तर मग पाण्याला वर तोंड केला की पाण्याला पण नाग म्हणतात. असा तो मोठा प्रकार आहे लक्षात घ्या. आणि आपल्या स्वतःहून काय करतोय का बघा आता मी पुन्हा त्याला डिवोर्स देण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा तो आपल्यापासून लांब जातोय. बरोबर दाखवलो ना मी. बरोबर सर बरोबर जायलाच नाही आता जायलाच बघायला. आता इथं सुद्धा मी काढलं तेव्हा जागा आहे तोपर्यंत आत दडून बसला आणि असा जायला तो बरोबर आहे नाही. तुम्ही मला ओळख बघता की तेवढं साप पण बघितलं अशा आयुष्यात खरी भीती दूर झाली काय ती म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे हे सगळं आयुष्यभर मी दाखवायला लोकांना त्याचा काही उपयोग झाला नाही. तुम्ही समजून हे बघा आता कुठं तर जागा आहे का काय बघायला येतो सोडल्याबरोबर असं तो निघून जाणार. तुमच्या कदाचित पायातनं पण जाईल काय करणार नाही. नाहीतर लोक शेताला गेलेले सगळे मुडदे पडले असते असे पाठ लागून चावले असते तुम्ही असं. ही सगळी खोटी भीती आहे. खरी भीती असावी. आता हा घेऊन गेला म्हणजे मोठं कमाल केली असं म्हणणार नाही. आपल्या आजूबाजूला साप असू शकतात. हात पाय पडला तर काय तर करू शकतात. विशेष तुम्हाला लहान मुलं बायकांची काळजी म्हणता की नाही. लहान मुलं बायकावरी साप बघून येत नाही. बायकांना आहेत घरात या बायकांना तुम्ही चावूया म्हणून त्यामुळे कुठं पण येऊ शकतात आणि सगळ्यांनीच काळजी घ्यावी लागली. मोठा गंड मरत आहे म्हटल्या तनंकत हे लई मोठा मरत आहे मी चावणार नाही म्हणत नाही. त्याला पण तोडवलं तर चावतोय. आनंद चिठ्ठी तोडवलं तर आणि आनंद चिठ्ठीच्या घरच्यांनी सुद्धा त्याच्यावर पाय ठेवला
हे आनंदची त्याची घरचे लोक सोडून नाचू दे माझ्या अंगावर, यांना ऑफर आहे असं काय म्हणणार नाही. म्हणजे समजून घ्या. बरोबर आहे सर. म्हणजे भित्र्यानं चावतोय धाडशीनं चावत नाही असं काय नसतंय. त्याच्या मर्यादा तुम्ही उल्लंघन केला तर कुणालाही जाऊ शकतोय. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही दिसला मोठी गोष्ट आहे, उद्या न दिसा पाय ठेवला तर आता फक्त पाल आली म्हणून घाबरायलाय. स्वतःहून काय करणार आता काय तुमच्या समोर बघायला हेच की आता काय तर केलो आज जो बसलाय आणि नाही तर बाहेर आपण निघून जायला तो बरोबर ना. असे येत राहतात, असे आम्ही बघत राहतो. तुम्ही बघितला त्यामुळे सापडतात, नाही सापडला तर तुम्ही भीत राहता. पण पकडून विषय संपत नाही. तुमच्या मनात भीती नावाचा खतरनाक साप आहे, तो अतिशय धोकादायक आहे. तो संपावा म्हणून यूट्यूबवरती मी चॅनल सुरू केला. अशा प्रकारे साप पकडत राहीन, त्याची माहिती देतच राहीन. हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुढील नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आणि अशा प्रकारे काम चालत राहील. पिशवी घातल्यानंतर मग तुम्ही बंद करा. हां मी बॅग कुठे ठेवलो मी सरकार असं ते साधं उंदरानं काढलेलं आहे नाही होय का, त्यामुळे तो हे झाला. तो आज बिल केवढा असेल तुम्ही पाणी सोडूया हे सोडूया म्हटला बिल असलं तर नंतर नाही करायचं. हां पाणी सोडून तुम्हीच काढला होता मागं म्हटलं मी. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.